छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झाला. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली. रयतेचा राजा कसा असावा याचा पायंडा शिवाजी महाराजांनी रचला. 19 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची तारखेनुसार जयंती असते. शिवाजी महाराजांनी आपल्या मावळ्यांवर व रयतेवर जीवापाड प्रेम केलं. जातीपातीच्या भिंती तोडून सर्वांना सन्मान दिला. त्यामुळेच त्यांना रयतेचा राजा म्हटले जाते. प्रत्येक मोहिमेनंतर शिवाजी महाराज तलवारी मिरवणाऱ्या धारकऱ्यांना मानकरी, भाला फेकणाऱ्या निष्णात सैनिकाचा भालेराव अशी उपाधी देऊन गौरव करायचे. जीवावर उदार होऊन लढाई करणाऱ्या सैनिकांना सोन्याचे कडे द्यायचे. 19 फेब्रुवारी हा दिवस मोठ्या उत्साहात संपूर्ण महाराष्ट्रभर साजरा केला जातो. आजच्या व्हिडिओमधून या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचा इतिहास पाहू. आपल्याला कोणी विचारलं की शिवजयंती कोणी सुरू केली तर आपण सांगतो लोकमान्य टिळकांनी. लोकमान्य टिळकांनी 1894 साली विंचुरकर वाड्यात गणेश उत्सवाची सुरुवात केली. राष्ट्रीय लढ्याला सर्व लोकांचा पाठिंबा मिळावा, सर्व जाती धर्माचे लोक एकत्र यावे यासाठी टिळकांनी गणेश उत्सवाची सुरुवात केली. त्यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे 1895 साली टिळकांनी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपतींच्या पुतळ्याचा जीर्णोद्धार केला. समाधीच्या जीर्णोद्धारासाठी निधी गोळा करावा या हेतूने 1895 मध्ये पुण्यात हिराबागेत सभा आयोजित करण्यात आली. शिवजयंती उत्सवाला टिळकांनी राष्ट्रीय अस्मितेशी जोडले. शिवाजी महाराजांचे स्मारक करायचे म्हणजे नेमकं काय करावे याबद्दल महाराष्ट्रातील जवळपास प्रत्येक शहरातून लोकांची पत्रे येत होती. कीर्तने, व्याख्याने करून महाराजांचे स्मरण करावे, शहराशहरात महाराजांचे पुतळे उभारावे, महाराष्ट्रात ठिकठिकाणी तालमीचे अड्डे स्थापन करावेत आणि त्या निमित्ताने त्यांना शिवाजी महाराजांचे नाव द्यावे, त्यांच्या नावे मोफत विद्यालय स्थापन करावीत अशा सूचना लोकांकडून येत होत्या. 18 फेब्रुवारी 1895ला टिळकांनी रात्रीच रायगड चढून दुसऱ्या दिवशी सकाळी शिवजयंती साजरी केली. शिवाजी महाराज की जय अशा घोषणात रायगड दुमदुमला. सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. गावोगावी उत्सव सुरू झाले. शिवाजी महाराजांचे स्मरण संपूर्ण महाराष्ट्राने केले. अशा प्रकारे तेव्हापासून दरवर्षी शिवजयंतीचा उत्सव नियमित मोठ्या उत्साहात सुरू झाला. पण तुम्हाला माहिती आहे का, टिळकांच्या आधी सुद्धा महाराष्ट्राने शिवजयंती साजरी केली होती. ती म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रयत्नाने. महाराष्ट्राला शिवरायांचे कार्य आणि कर्तृत्व कळावे, शिवरायांचा जाज्वल्य इतिहास जनसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी महात्मा फुलेंनी प्रथम 1870 मध्ये शिवजयंतीची सुरुवात केली. सत्यशोधक महात्मा फुले 1869 साली रायगडावर गेले. शिवजयंती सुरू करण्यासाठी त्यांनी राजांच्या समाधीचा तपास सुरू केला, परंतु समाधी सापडेना. 3 दिवस महात्मा फुलेंनी वेली तोडून घाणेरी काढली आणि समाधीचा शोध घेतला. समाधी स्वच्छ धुवून काढली आणि समाधीवर फुले वाहिली. शिवरायांच्या समाधीची पूजा केल्याचे ग्रामजोशी समजले तेव्हा तो समाधीजवळ आला. शिवरायांच्या समाधीची पूजा केल्याचे ग्रामजोशी समजले तेव्हा तो समाधीजवळ आला आणि समाधीवरील फुले लाथेने बाजूला सारली व महात्मा फुलेंना म्हणाला, अरे कुणबटा, त्या शूद्र शिवाजीची तू पूजा करतोस, तो काय राजा होता का? अशी अर्वाच्य भाषा ऐकून महात्मा फुलेंना दुःख झाले. त्यानंतर त्यांनी शिवरायांचा खूप चांगला पोवाडा लिहिला व 1870 साली पहिली शिवजयंती पुण्यासह संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरी केली. मित्रांनो, या माहितीवरील तुमचे मत कमेंट बॉक्समध्ये कळवा. व्हिडिओला एक लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.